आदरांजली सभा संपली असं म्हणता येणार नाही. मंत्र्यांनी मला इशारा केला की आता ही आदरांजली संपवा, परंतु आदरणीय मंत्र्यांना विनंती करतो आणि सांगतो की म्हणते काही लोकांना बोलल्याशिवाय ही आदरांजली सभा आपण संपवू शकत नाही, त्यामुळे आम्हाला माफ करा. सभागृहामध्ये खूप लोक आहेत, त्यांना बोलायचं आहे, परंतु ज्यांनी हात वर करतील किंवा ज्यांना वाटेल की मला बोलायचं आहे त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. त्या ठिकाणी आदरणीय गवई साहेब आहेत, त्यांना सुद्धा बोलायचं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की माझी आदरांजली तुम्ही सांगा. जेव्हा मी या ठिकाणी डाल टॉवेल नको, टोपी नको असा उल्लेख केल्याबरोबर आदरणीय गायिका कोकाटीताई शेकावत तिकडे आल्या 500ची नोट घेऊन. दुसऱ्या ताई इथे येऊन बसल्या, त्यांनी सुद्धा पैशाचा इशारा केला. म्हणजे हा आपला समाज आहे, लक्षात घ्या. मी फॉलो करतो, परिवर्तनाला फॉलो करतो. त्याने त्या झटक्यात परिवर्तन सुद्धा मध्ये केलं की मला द्यायचं ना, मी द्यायला सुरुवात आहे. मग तुम्ही 1 रुपया द्या, 2 रुपये द्या. सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही इथे याल या ठिकाणी तुम्ही ते दान देऊ शकता. कुणाच्याही नावाचा उल्लेख करणार नाही, मी मुद्दामून मगाशी उल्लेख केला, परंतु दान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी केला जाणार नाही. ज्यांना असं वाटतं त्यांनी यावं आणि या ठिकाणी मातोश्रीचा फोटो आहे त्या ठिकाणी आदरांजली वाहून फुले साहेब आंबेडकर, बुद्ध आंबेडकरांची मूर्ती आहे तिथे. आता नाही नंतर शेवटी माफ करा, आता आदरांजली सभा चालू आहे, ते फक्त कोकाटेदार करतील आणि बाकी तुम्ही करा पाहिजे. दुसरे वक्ते रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि असंख्य वर्ष ज्यांचा आमचा परिचय आहे असे अंकुशजी कांबळे साहेब यांना विनंती करतो. त्यांनी अतिशय कमी वेळेत ते या ठिकाणी आपल्या आदरांजली वाहतील. या सभागृहामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या असंख्य महिला आहेत, काजूबाग विभागाच्या. या सभागृहामध्ये असंख्य वकील मंडळी आहेत, त्यांना सुद्धा बोलायचं आहे. ही सभा संपल्यानंतर एका बाजूला आदरणीय केशर मावशी आढाव यांना आदरांजली वाहणारं सुरूमय संगीत सुरू होईल आणि दुसऱ्या बाजूला भोजनाचा कार्यक्रम सुरू असेल. त्यांना कोणाला भोजन, सर्वांनी भोजन करायचं आहे आणि भोजन करता करता विमानजली या ठिकाणी आपण ऐकून घ्यायची. आदरणीय अंकुशजी कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरांजली वाहू. विचार मंच आल्यानंतर परिवर्तनाच्या चळवळ गाण्याच्या माध्यमातून आमची शाहिदा महिलाताई कोकाटे या ठिकाणी आदरांजली वाहतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुण्य सागर भगवान गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा फुले व सर्व महापुरुष सावित्रीबाई, जिजाऊ, महामाया, रमाई, भीमाई या सर्व महापुरुषांना मी प्रथम क्रांतिकारी जयभीम करते. कारण आज या ठिकाणी मला माहिती नव्हतं की आबासाहेब बोलले आई खूप आजारी आहे. आई 4 दिवसामध्ये माझी त्यांची भेट झाली. मी स्वतः आईला जेवण चालते, तर मी म्हटलं साहेब एवढे आजारी आहेत का, मी काहीतरी 2-4 दिवसात मी येते घरी भेट देते. तेव्हा 2 दिवस मध्ये गेले फक्त. ती सांगितलं मला की आपली आई गेली, आई राहिली. तेव्हा मला फार वाईट वाटलं. ज्या ज्या वेळेस अनाथ परिवारांचा मला सहवास लाभला, आज आईला त्या आपले मुलं वकील, प्रत्येक दिली आणि घडवलं. हे फार मोठं भाग्य आहे आईचं. मी काही जास्त बोलू शकत नाही. मी तमाम महाराष्ट्रातल्या
घरचे माझे सासरे, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या माणसा, नको अभिमान करू भल्या माणसा. आणि ते सांगतात आढाव साहेबांनी त्यांच्या परिवारांनी. ज्या वेळेस एक वेळा मी घरी आले तेव्हा आई मला जवळ घेऊन म्हणाल्या, आढाव यांना बिस्किट दे, ताईंना नाश्ता बनव, गर्दी माझी खूप छान आहे. तर एवढं प्रेम या आईचं होतं. खरोखरच की आपल्यामध्ये एक फार मोठी समाजाची पोकळी निर्माण झालेली आहे. समाज घडवणं म्हणजे साधं काम नाही आहे. आईनं आपल्या मुलांना तर घडवलंच, पण समाज देखील घडवला. काही लोक काका नुसतं बोलतात, परंतु ज्या वेळेस आपल्यामधून व्यक्ती निघून जाते, आई असो वडील असो, त्यावेळेस त्यांचं महत्त्व कळतं आणि मग त्याच्यावर 4-4 तास बोलतात. मी कुणालाच काही म्हणणार नाही, परंतु त्या आईनं एवढं मोठं कुटुंब घडवणं, आढाव कुटुंब व परिवार व समाज, तर माझ्या कोकाटे परिवारातर्फे या आईला पुन्हा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि याच ठिकाणी थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम.